परळचा राजा म्हणजे परळचा महाराजा असा गणपती तो कॅमेरामध्ये पण मावत नाही गणपती गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना. माझं नाव कृतिका. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ह्या वर्षी आपण सगळे मुंबईचे गणेश दर्शन करणार आहोत तर सगळ्यांनी बघा. तर गेल्या वर्षी आम्ही केतवाडीच्या गणपतीपासून सुरुवात केलेली. यावर्षी आम्ही परळपासून सुरुवात करणार आहोत. तर पहिला आम्ही गणपती बघायला जाणार आहोत परळचा राजा. त्यानंतर आम्ही जाणार पुढचे गणपती जे जे आम्ही बघू ते नक्की तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवू. ब्लॉग नक्की बघा कारण की गणपतीच्या टाईममध्ये म्हणजे गणपतीचे 10 दिवस असतात त्यात आम्हाला मुंबईचा गणपतीला खूप प्रचंड गर्दी असते. म्हणजे लोकांना आहे ना गणपतीचं दर्शन मिळत पण नाही. तर तुम्ही जर तुम्हाला पॉसिबल नसेल गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी जर पॉसिबल नसेल तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ब्लॉगमध्ये तुम्ही थांबा, ब्लॉग पूर्ण बघा आणि आता डायरेक्ट भेटू पण गणपतीच्या इथे. बाय. गणपती बाप्पा मोरया. तर आहे परळचा सम्राट तो सिंहावरती आलेला आहे आणि हा जो गणपती आहे तो मूर्तिकार अनिकेत दादा शिवाय यांनी बनवलेला आहे. आणि ह्या गणपतीचं जे डेकोरेशन आहे म्हणजे बॅकड्रॉपला शंकरदेव आणि पार्वतीचं बॅकड्रॉप आहे डेकोरेशन केलेलं आहे. आणि या सिंह आहे तो एकदम डेंजर दिसतो एकदम. पण असं बघायला गेलं तर गणपती बाप्पा खूप सुंदर आहे. आणि गणपती बाप्पाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, वरती कमळ आहे, त्या साईडला डमरू आहे त्रिशूळाच्या इकडे. तर अशा प्रकारे हा गणपती बाप्पा मोरया परळचा सम्राट सिंहावरती आलेला आहे. परळच्या सम्राटाची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. मूर्तिकार अनिकेतदा शिवाय आहे. गणरायाचे रूप आहे ते सिंहावर आहे आणि सजावट रणजित ढासळ यांनी केलेली आहे. तर असा गणपती तो कॅमेरामध्ये पण मावत नाही आहे. गणपतीचा जो त्रिशूळ आहे खूप अप्रतिम आहे. तर अशाच प्रकारे परळच्या सम्राटाचं आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातो आहे पुढच्या गणपतीच्या इथे. तर स्टेन ब्लॉग आम्ही तुम्हाला दाखवतो मुंबईचे सुप्रसिद्ध गणपती आणि मुंबईच्या गणपतीची उंची वगैरे किती असते ते सगळं दाखवून या ब्लॉगमध्ये. पुढे भेटूया नवीन गणपतीचा महाराजा. मी आता आलोय 2025 सर्वात आकर्षक हॅशटॅग परळचा राजा. तुम्ही बघू शकता बॅलेन्सिंगचा राजा म्हणजे परळचा महाराजा. त्याची मूर्ती आहे तुम्ही सगळ्यांना बघू शकता. तर बॅलेन्सिंग मूर्ती आहे ती अरुणदादा दत्ते सर यांनी बनवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता या मूर्तीचं बॅलेन्सिंग कशी केली आहे. तर खाली पूर्ण हे सगळे राक्षस आहेत. राक्षसांचा वध करण्यासाठी बाप्पा आलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की हे कलियुगाची थीम आहे. कलियुगामध्ये असे जे राक्षस आहेत त्यांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पा ढाल तलवार घेऊन आलेले आहेत. तर मी आता मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची मी मुलाखत घेणार आहे. त्यांना मला विचारायचं आहे. त्यांचं नाव आहे प्रतीक कदम. तर तुम्हाला 2 शब्द तुमच्या मंडळासाठी काय बोलायचे? नक्कीच आपण पाहू शकता यावर्षीचा 2025चा जो परळचा महाराजा आहे हा मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांच्या संकल्पनेतून घडलेला आहे. या मूर्तीची संकल्पना गेली 3 महिने म्हणजे मे महिन्यापासून ही संकल्पना सुरू आहे. मे महिन्यापासून ही संकल्पना सुरू असल्याने मंडळाचे जे कार्यकर्ते ते आणि मूर्तिकार यांचा वारंवार संवाद होत होता. या संवादातून ही घडलेली 3 महिन्यांच्या नंतर ही कलाकृती घडली आहे. त्यानंतर दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी 2 द्वार आपण बनवले. एक ते सर्व भाविकांसाठी एक पासधारकांसाठी. त्यासाठी आपण कार्यकर्ते नेमलेले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला एक ड्युटी दिलेली आहे, एक टायमिंग दिलेलं आहे आणि त्यांचा स्पॉट दिलेला आहे. ते त्या वेळी येऊन त्या स्पॉटवर काम करत असतात. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये
याची दक्षता घेण्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांना मंडळाने गायडन्स केला आहे. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी उद्या दिनांक 31 ऑगस्टपासून ते दिनांक 4 सप्टेंबर म्हणजे गुरुवारपर्यंत श्रींची सायंकाळी आरती 7 वाजता आरती झाल्यानंतर येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे, जे कोणी यापुढे दर्शनाला याल तर तुम्ही या महाप्रसादाचा लाभ घेऊन जावा ही तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर धन्यवाद दादा, 2 शब्द बोलल्याबद्दल. मला पण खूप साऱ्या गोष्टी समजल्या आणि 2025 मधली म्हणजे ह्या वर्षातली सगळ्यात आकर्षक मूर्ती म्हणजे ह्या बाप्पाची मूर्ती आहे. त्याला बॅलन्सिंग मूर्ती म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेली मूर्ती आहे. बरोबर दादा? बरोबर. बॅलन्सिंगचा राजा, फराळचा महाराजा. बरोबर. आता आपण पुढे भेटूया नवीन गणपतीमध्ये. चला बाय बाय बाय. तर आता पुन्हा एकदा नवीन गणपतीच्यात आपण भेटू. तर कुठल्या एंट्री इकडून? चलो इकडून. गेट पास आले सगळे इकडे आहेत. पास आहे का? पास पास आहे. पास पासला खूप इम्पॉर्टंट आहे. पास असेल तर भाई डायरेक्ट आपले सवंगडीवर आलेत. तर ही गर्दी बघून तुम्हाला समजलंच असेल तुम्ही कुठे आहे. मी लालबागला आहे. लालबागच्या गणपतीचं दर्शन मी घेण्यासाठी जाणार आहे. दर्शन भेटेल का नाही भेटणार माहीत नाही. मी नक्की ट्राय करेल की लालबागचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण बघूया लालबागच्या राजाचा जो फ्रंट डोर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर मी आता आहे लालबागच्या नगरीमध्ये. मुंबईची आन शान लालबागचा राजा. आम्ही जाणार आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. बघूया दर्शन होते का नाही. क्युरिओसिटी लागेल व्हायला पाहिजे, चढून स्पर्श व्हायला पाहिजे. पुढे मी दाखवतो कसं काय. तर आता थोडाच टाइम राहिला आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे 0 सेकंदामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन केलं आहे. गणपती बाप्पा फायनली बाप्पाचं दर्शन झालंय. खूप छान. धक्कामुक्की खूप झाली. अगदी भाऊ, बिलकुल धक्कामुक्की. तुम्हाला सांगतो आपले पण ब्लॉग्स आहेत. ओके. टोटल 3 तास आम्ही लोक लाईनमध्ये होतो आणि बाप्पाचं दर्शन झालंय. खूप छान वाटतंय. मी गर्दीमध्ये मंगलमूर्ती. तर आमचं तिघांचं झालं मस्त लालबागच्या राजाचं दर्शन. हा गणपती आहे एकदम ॲग्रेसिव्ह रूपामध्ये. म्हणजे योद्धा कसा असतो योद्धाच्या रूपामध्ये. हॅलो गाईज. तर जसं आम्ही बोललेलो तुम्हाला की ब्लॉगच्या स्टार्टिंगला आम्ही मुंबईच्या सगळ्या गणपतीचं दर्शन करू. बट काय झालं, आज खूप पाऊस होता आणि खूप रश असल्यामुळे ना सगळ्या गणपतीचं दर्शन घेणं पॉसिबल झालं नाही. बिकॉज परळीच्या महाराजामध्ये लालबागच्या दर्शनामध्ये आम्हाला खूप टाईम मिळाला. बट आमचं जे लालबागचं दर्शन आहे ना ते खूप छान झालं. मी लालबागच्या राजासमोर कदाचित 2 तास तरी समोर उभे राहू. बाप्पा म्हणजे आमच्या जवळ होता.
आम्ही खूप भाग्यवान असू, आम्हाला तेवढा टाईम बापासमोर उभं राहण्यासाठी भेटला. बट नक्की आम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा ब्लॉग काढू तेव्हा आम्ही नक्कीच ट्राय करू की जेवढे जास्तीत जास्त गणपतीचे दर्शन करता येईल तेवढ्या गणपतीचं आम्ही दर्शन करू. तर आत्तापर्यंत तुम्ही जर आमचा ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू. बट लालबागचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही लोक सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आलो. तुम्ही सिद्धिविनायकचं मंदिर बघू शकता. तर सिद्धिविनायकचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे मंदिर ओपन झालं जस्ट आम्ही तेव्हाच बसलो. जास्त गर्दी वगैरे काही भेटली नाही. पटकन लगेच दर्शन झालं. खूप छान वाटलं. सकाळ पण आमची खूप छान झाली. संध्याकाळचं दर्शन पण लालबागचं खूप छान झालं. बाप्पाच्या चरणी हे केलं आहे, दर्शन घेतलं. आणि एक इन्सिडंट झाला. इन्सिडंट चांगली गोष्ट काय झाली की जो हे असं पूर्व आणि जास्वंदीचं कुणीतरी असं हे केलं म्हणजे बाप्पाची त्याचा फेकला. मग तो बॅरिकेडला लावून नेमकं माझ्या हातामध्ये आला. मी जाताना बाप्पाकडे जाताना मी काही घेऊन नव्हतो. मे बी बाप्पाची ब्लेसिंग असेल काहीतरी असा एक इन्सिडेंट झाला. खूप छान वाटलं. आणि ते जे जास्वंदीचं फूल आहे तुम्ही बाप्पाच्या चरणी ठेवलं. तर ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. कीप सपोर्ट करा मला आणि असेच ब्लॉग म्हणजे बघत राहा. ब्लॉग जेवढे तुम्ही जास्त ब्लॉग बघणार तेवढे मला मोटिवेट होईल की मी अजून काहीतरी कॉन्टेंट तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तर इथेच आता आपण थांबूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग वगैरे. थँक्यू सो मच. बाय. गणपती बाप्पा मोरया.